गुड आफ्टरनून फ्रेंड्स. पुन्हा आपल्या श्रीरंग चव्हाण या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शेकडेवारीची काही उर्वरित उदाहरणे आज आपल्याला सांगणार आहे व त्यांचे स्पष्टीकरण देणार आहे. गणितातील कोणतेही चॅप्टर्स असो, कोणतीही कन्सेप्ट असो, ही सर्व विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण व कामाची असून जे जे विद्यार्थी इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतात आणि ज्या ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये गणित हा विषय अनिवार्य आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या या सर्व संकल्पना व मूलभूत संकल्पना कामी येणार आहेत, यात तीड मात्र शंका नाही. तर चला तर मग जास्त वेळ न घेता शेकडेवारीवर आधारित काही उर्वरित उदाहरणे आज आपण समजून घेऊ की शेकडेवारी संदर्भात कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे विचारली जातात किंवा कशा प्रकारची उदाहरणे विचारली जातात ते आपण बघणार आहोत. बघा, सुरेश हा एक मुलगा आहे. लक्षात घ्या, सुरेश हा एक मुलगा आहे. या सुरेशला गणित या विषयात, लक्षात घ्या बरं का, सुरेशला गणित या विषयात 50 पैकी 30 मार्क्स, 50 पैकी 30 गुण मिळाले. तसंच त्याला इंग्रजीत, लक्षात घ्या बरं का, इंग्रजीत 30 पैकी 21 मार्क्स मिळाले. 30 पैकी 21 मार्क्स म्हणजे 21 गुण मिळाले. तसंच त्याला इतिहासात, लक्षात घ्या बरं का, इतिहासात किती गुण मिळाले? 40 पैकी 20 गुण मिळाले. 40 पैकी 20 गुण मिळाले. आणि विज्ञान म्हणजे शास्त्र म्हणू आपण त्याला, विज्ञान या विषयामध्ये त्याला 25 पैकी 18 गुण मिळाले. 25 पैकी 18 गुण मिळाले. तर प्रश्न असा आहे, त्याला सर्व विषयांपैकी कोणत्या विषयात जास्त टक्के मिळाले किंवा जास्तीत जास्त गुण मिळाले? पुन्हा उदाहरण वाचा. मी पूर्ण उदाहरण हे न लिहिता मी माझ्या शॉर्टकट पद्धतीने हे शाब्दिक उदाहरण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, सुरेश नावाचा एक विद्यार्थी आहे. या सुरेशला गणित विषयात 50 पैकी 30 गुण मिळाले. इंग्रजीत 30 पैकी 21 गुण मिळाले. इतिहासात 40 पैकी 20 गुण मिळाले आणि विज्ञान या विषयामध्ये 25 पैकी 18 गुण मिळाले. तर एकंदरीत विषय असा आहे की या 4 विषयांपैकी त्याला कोणत्या विषयात जास्त गुण मिळाले किंवा टक्के मिळाले असा प्रश्न आहे. तर हे उदाहरण कसं सोडवायचं बघा. आता गणित विषय लिहितो आपण, गणित, बरोबर. मग गणित विषयामध्ये किती त्याला? 50 पैकी, बघा गणित विषयात किती त्याला? 50 पैकी किती हो? 30. मग त्याला 50 पैकी 30 मिळाले म्हणजे 100 पैकी किती असं त्याचा अर्थ आहे बघा. म्हणून गुणीला काय करायचं? 100 करायचं. आता इकडे बघा, 50 एक 50, 50 दुन 100, बरोबर. मग उरलं काय? उरली संख्या 30 गुणीला 2. मग 30 गुणीला 2 म्हणजे किती? 60%. आता टक्के मध्ये टक्के का दिला आपण? कारण या 50 पैकी जे 30 गुण मिळालेले आहेत याची तुलना आपण 100 शी करतोय. मग 100 म्हणजे काय? शेकडा. 100 म्हणजे काय? टक्के. 100 म्हणजे काय? शतमान. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी शेकडा किंवा शेकडेवारी किंवा 100 या संख्येविषयी माहिती व त्याचे महत्त्व सांगितलेलं आहे. मग बघा, 50 पैकी 30 तर 100 पैकी किती म्हणजे गुणीला 100 करायचा. मग 50 एक 50, 50 2 100, 30 गुणीला 2, 30 गुणीला 2 म्हणजे 60%. मग त्याला गणितात किती मिळाले? 60% मिळाले. आता दुसरा विषय काय आहे बघा. दुसरा विषय आहे इंग्रजी. दुसरा विषय काय आहे? इंग्रजी. म्हणजे इंग्रजी विषयामध्ये त्याला 21 मार्क्स आहेत. किती पैकी? 30 पैकी. किती पैकी आहेत? 30 पैकी. मग 30 पैकी जर त्याला 21 मार्क्स असतील तर 100 पैकी किती असं त्याचा अर्थ आहे. म्हणून गुणीला 100 करायचं बघा. मग गुणीला 100 केला तर हा एक शून्य गेला,
हा एक शून्य गेला, भाग देऊन बघा 3 एक 3 आणि 3 7 21, मग उरलं काय बरोबर 7 गुणिला 10 म्हणजे बरोबर 70%. बघा 7 गुणिला 10 बरोबर किती 70%. त्याच्यानंतर कोणता विषय आहे इतिहास, लक्षात घ्या इतिहास. मग त्याला इतिहासामध्ये किती गुण आहेत 40 पैकी 20, म्हणजे बघा 40 पैकी 20, मग 40 पैकी 20 म्हणजे 100 पैकी किती, म्हणून गुणीला किती घ्यायचे 100. मग आता बघा हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला बरोबर. मग 4 एक 4, 4 पंचे 20, मग 5 गुणिला 10 बरोबर 5 गुणिला 10 बरोबर किती 50%. मग आता उरला कोणता विषय विज्ञान. आता विज्ञानाचं बघू किती गुण मिळाले, त्याला किती टक्के मिळाले विज्ञान. आता बघा विज्ञान, मग विज्ञान मध्ये किती 25 पैकी 18, 25 पैकी 18 गुणिला 100. मग बघा 25 एक 25 आणि 25 चोक 100 बरोबर 18 गुणिला 4, 18 गुणिला 4, मग 4 आठे 32, 4 आठे 32, हा 4 3 4 एक 4, 4 आणि 3 7 म्हणजे 72%. मग आता इकडे लक्ष द्या, जर आपण गणित विषयाचे निरीक्षण केलं, इंग्रजी विषयाचे निरीक्षण केलं, इतिहास विषयाचे निरीक्षण केलं आणि विज्ञान विषयाचे निरीक्षण केलं, तर या चारही विषयांमध्ये त्याला विज्ञान या विषयात जास्त टक्के मिळालेले आहेत. बघा जास्त टक्के कसं काय मिळाले, आपण कसा अंदाज लावू शकतो. त्याला गणितात किती मिळाले 60%, इंग्रजीत किती मिळाले 70%, इतिहासात किती मिळाले 50% आणि विज्ञानामध्ये किती मिळाले 72%. म्हणजे आपल्याला असा प्रश्न आहे की सुरेशला जर गणितात 50 पैकी 30, इंग्रजीत 30 पैकी 21, इतिहासात 40 पैकी 20 आणि विज्ञानामध्ये 25 पैकी 18, तर या सर्व विषयांमध्ये त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले असा तो प्रश्न होता. तर त्याला विज्ञान या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले. तर शेकडेवारीच्या स्वरूपामध्ये हे उदाहरण अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येणार आहे. तर बघा व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून बघा, व्हिडिओ थांबून बघा, त्याचा स्नॅपशॉट घ्या आणि समजून घ्या बरं का, कन्फ्यूज होऊ नका. आता दुसरं उदाहरण शेकडेवारीच्या संदर्भात. शेकडेवारी या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे ही विचारलेली असतात, पण ती उदाहरणं समजणं फार महत्वाचे. आणि एकदा का उदाहरण समजलं, जे दिलेलं आहे ते पण मांडावं, जे दिलेलं नाही ते उत्तराच्या स्वरूपात काढावं. आता दुसरं उदाहरण बघू की जीच्या 20%, लक्षात घ्या दुसरं उदाहरण आहे जीच्या म्हणजे ज्या संख्येच्या, जीच्या 20% 30 आहे, जीच्या 20% 30 आहे, राईट. ती संख्या कोणती, ती संख्या कोणती, लक्षात घ्या बरं का हा प्रश्न, ती संख्या कोणती. आता इकडे बघा, जीच्या 20% 30 आहे, ती संख्या कोणती. मग आता जीच्या, मग आता ही जी काही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला माहित आहे का, म्हणून काय करायचं ती संख्या x मानू. लक्षात घ्या ती संख्या बरोबर x मानू. मग आता x मानलेली आहे, म्हणजे हे उदाहरण आपल्याला मांडणी कशी करते बघा, x च्या 20%, जीच्या म्हणजे काय, ती संख्या कोणती मानली आपण x. मग जीच्या 20%, मग 20% कसं लिहितात, वरती 20 लिहितात खाली 100 लिहितात. मग जीच्या 20% 30 आहे, 30 आहे म्हणजे काय बरोबर 30 आहे असं त्याचा अर्थ होतो, बरोबर 30 आहे. तर ती संख्या कोणती. तर आता काय करायचं आहे बघा, हा x जशाच्या तसा लिहा, x बरोबर 30, राईट, x बरोबर 30. मग आता इथं हा 100 कशाला कोणत्या स्वरूपात आहे, हो या उदाहरणामध्ये 100 कोणत्या स्वरूपात आहे, भागीला आहे, तर तो इथं गुणीला येणार, म्हणजे 30 गुणीला 100. आणि तो 20 कोणत्या स्वरूपात आहे, 20 कोणत्या स्वरूपात आहे गुणीला आहे, म्हणजे तो इथं काय येणार भागीला येणार. लक्षात घ्या बरं का. मग x बरोबर, आता बघा भाग देऊन बघा, 20 एक 20, 20 एक 20 आणि 20 पाचा 100, मग उरलं काय 30 गुणीला 5, 30 गुणीला 5, म्हणून x बरोबर किती 150. मग काय म्हटलेलं आहे, जीच्या 20% 30 आहे, ती संख्या कोणती,
तर ती संख्या आहे 150. ती संख्या कोणती आहे? 150. हा, समजून घ्या उदाहरण बरं का, व्यवस्थित स्नॅपशॉट घ्या, व्हिडिओ थांबवून बघा, पुन्हा पुन्हा कन्फ्यूज होऊ नका. अजून पुढचं उदाहरण, शेकडेवारीवरील उदाहरणे आपण अशी सोडवू शकतो. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा, बेसिक कन्सेप्ट आपली क्लिअर असली शेकडेवारी संदर्भात तर शेकडेवारीवर आधारित आपण कोणतीही उदाहरणे सोडवू शकतो. राईट. आता बघा पुढचं उदाहरण, 50 चे x टक्के, म्हणजे 50 ही संख्या आहे, 50 चे x टक्के, 50 चे x टक्के बरोबर 500, बरोबर 500. तर x बरोबर किती असा प्रश्न आहे बघा. तर x बरोबर किती, तर x बरोबर किती लक्षात घ्या. 50 चे x टक्के, लक्षात घ्या, 50 चे x टक्के बरोबर 500. तर x बरोबर किती. तर आता हे जे काही उदाहरण दिलेलं आहे, या उदाहरणाचे आपण समीकरण बनवू किंवा समीकरण मांडू. आपण बघा कसं मांडता येईल. 50 चे म्हणजे इथं 50 लिहा, मग चाचीचे म्हणजे मी काय सांगितलंय तुम्हाला, गुणिला, मग 50 गुणिला, मग x टक्के वरती x लिहा, खाली 100 लिहा, म्हणजे 100 पैकी x टक्के असं विचारता येईल. बरोबर किती सांगितलेलं आहे? 500. लक्षात घ्या, हे झालं समीकरण. आपण हे समीकरण तयार केलं. मग आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? x ची. म्हणून x इकडे बाजूला घ्यायचा. x बरोबर किती? 500. लक्षात घ्या, x बरोबर 500. मग आता इथे 100 भागीला आहे, तर तो या 500च्या सोबत इथं गुणीला येणार. भागीला असेल तर गुणीला करायचं, गुणीला असेल तर भागीला करायचं. मग 500 गुणीला किती? 100. मग बरोबर 500 गुणीला 100. मग आता हा 50 इथं कशाला आहे? गुणाकारात आहे, तर त्याला भागाकारात घ्यायचं. कळलं? मग आता बघा हे सोडवा. x बरोबर 50 एक 50 आणि 50 दुन 100. मग उरलं काय? 500 गुणीला 2. मग x बरोबर 500 गुणीला 2 म्हणजे किती? 1000. म्हणजे x बरोबर 1000. x ची किंमत काय मग? 1000. समजलं तुम्हाला? व्यवस्थित समजून घ्या. डोंट मेक एनी काइंड ऑफ कन्फ्युजन. कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नका. उदाहरण काय दिलेलं आहे आणि दिलेल्या उदाहरणाचं समीकरण कसं मांडावं आणि समीकरण मांडल्यानंतर पुढच्या स्टेप्स बरोबर करता येतात. व्यवस्थित समजून घ्या, कन्फ्युज होऊ नका. आता पुढचं उदाहरण, हे बघा पुढचं उदाहरण काय म्हणतं. रमेशला 60% गुण मिळाले. रमेश नावाचा एक माणूस आहे बघा, रमेशला 60% गुण मिळाले. 60% गुण मिळाले, तर त्याला 500 पैकी किती गुण मिळाले? तर 500 पैकी, लक्षात घ्या, 500 पैकी किती गुण, 500 पैकी किती गुण मिळाले असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे रमेशला एका विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये, समजा रमेशला एका विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये 60% गुण मिळाले, तर 500 पैकी किती गुण. मग आता बघा 60%, मग हा 60% म्हणजे कितींपैकी हो? किती पैकी हो? 100 पैकी. 100 पैकी 60%, तो बरोबर 500 पैकी किती? 500 पैकी किती? मग 500 पैकी आपण x मानू समजा. मग या x ची किंमत जर काढली तर 500 पैकी किती गुण मिळाले हे आपल्याला कळेल, हे आपल्याला समजेल. समजून घ्या मी काय केलं. 60% गुण मिळाले. माझा टक्के किती पैकी असतात? 100 पैकी असतात. म्हणजे 100शी केलेली तुलना. म्हणून 60 भागीला 100 बरोबर 500 पैकी किती असं त्याचा अर्थ आहे. मग आता याचा तिरकस गुणाकार करायचा. मग तिरकस गुणाकार कसा करायचा? म्हणून तिरकस गुणाकार कसा करायचा इकडे बघा. 60 गुणीला तिरकस गुणाकार कसा करायचा? 100 गुणीला x तिरकस गुणाकार करायचा. 100 गुणीला x बरोबर 60 गुणीला 500. 60 गुणीला 500. म्हणून पुन्हा x बरोबर 60 गुणीला 500 भागीला किती? 100. म्हणून x बरोबर 100 एक 100, 100 पाचा 500. उरली कोणती संख्या? 60 गुणीला 5. 60 गुणीला 5. मग x बरोबर किती? 300. 60 पाचे 300. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळला का? रमेशला
100 पैकी 60% गुण मिळू शकतात, तर 500 पैकी त्याला 300 गुण मिळू शकतात. किती गुण मिळू शकतात? 500 पैकी 300 गुण मिळू शकतात. तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येणार होते. व्यवस्थित बघा, समजून घ्या, कन्फ्यूज होऊ नका. हा, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा, 900 चे 30% बरोबर किती? पुढचे उदाहरण आहे 900 चे 30% बरोबर किती असा प्रश्न आहे. मग मी तुम्हाला सांगितलं रे, हा 900 जशाच्या तसा लिहा, आणि चे म्हणजे काय? गुणिला. मग 900 चे किती टक्के? 30%. 30% म्हणजे 30 भागीला 100, बरोबर. मग आता 900 चे 30% किती होतात? आपल्याला उदाहरण सोडावं लागेल. बघा, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. मग उरली कोणती संख्या वरती? 90 गुणिला 3. 90 गुणिला 3, बरोबर आहे की नाही? मग 90 गुणिला 3 म्हणजे किती? 9 त्रिक 27 म्हणजे 270. म्हणजे तुम्हाला कळलं का? 900 चे 30% म्हणजे 270. हे त्याचे उत्तर आहे. सोपं आहे उदाहरण एकदम. अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्याच्यानंतर पुढचे उदाहरण बघा, टक्केवारीचं, शेकडेवारीचं, शतमान पद्धतीचं. राईट. पुढचे उदाहरण आहे 300 रुपयांच्या 50% पेक्षा. 300 रुपये आहेत बघा, 300 रुपयांच्या 50% पेक्षा, 300 रुपयांच्या 50% पेक्षा 200 रुपयांचे 20%. लक्षात घ्या, 200 रुपयांचे 20%, बरोबर. 20% कितीने कमी आहेत? कितीने कमी आहेत? कितीने कमी? आता एक गोष्ट लक्षात घ्या, या उदाहरणावरून आपलं एक लक्ष झालं का? इथं तुलना केलेली आहे. तुलना, फरक. म्हणजे 300 रुपयांचे 50%, म्हणजे 300 रुपयाचे जे काही 50% येतील, तर त्यापेक्षा 200 रुपयाचे 20% कितीने कमी आहेत असा प्रश्न आहे. म्हणून आपण काय करू? अगोदर 300 रुपयाचे 50% काढू, त्यानंतर 200 रुपयाचे 20% काढू, आणि त्याच्यातला फरक काढू. उत्तर भेटेल आपल्याला, बरोबर. राईट. इकडे बघा, मग आता 300 रुपयांचे चे मी तुम्हाला सांगितलं गुणाकार, म्हणजे 300 गुणिला किती? 50% भागीला 100. हे सोडू आपण अगोदर. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. मग 30 गुणिला 5, 30 गुणिला किती? 5 म्हणजे 150. म्हणजे 300 रुपयाचे 50% म्हणजे किती? 300 रुपयाचे 50% म्हणजे किती? 150. हा, मग आता 200 रुपयाचे 20% काढू. मग इकडे लिहू आपण बघा, 200 गुणिला 20 भागीला 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 20 गुणिला 2 बरोबर किती? 40. 20 गुणिला 2 बरोबर किती? 40. मग आता कितीने कमी आहे सांगितलंय ना, मग काय करायचं? इकडे बघा, कितीने कमी विचारलंय ना, मग अशा वेळेला काय करायचं? हे किती आहेत? 150. मग 150 वजा 40. मग 150 वजा 40 जर केलं आपण, लक्षात घ्या बरं का, 150 वजा 1 मिनिट, एक मिनिट. हा, 200 गुणिला 20 भागीला 100. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. मग 20 दुन 40. 20 दुन किती? 40 झाले. मग 20 दुन 40 झाले, तर 150 मधून 40 गेले. किती? 150 मधून 40 गेले 50, आणि वरचे 40 म्हणजे 90. बरोबर किती? 90%. बरोबर किती? 90%. म्हणजे 300 रुपयाच्या 50% पेक्षा 200 रुपयाचे 20% कितीने कमी आहेत? तर 90% कमी आहेत. कितीने कमी आहेत? 90% कमी आहेत. आपल्याला समजलं असेल, राईट? बरोबर. समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, कन्फ्युज नका. व्हिडिओ स्टॉप करा, पुन्हा पुन्हा बघा. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण आता. हे बघा, पुढचं उदाहरण कसं आहे समजून घ्या. की
एका विद्यार्थ्याला 90% गुण मिळाले. लक्षात घ्या बरं का, एक विद्यार्थी आहे शेकडा म्हणजे 100 90% गुण मिळाले. किती टक्के गुण मिळाले? 90% गुण मिळाले. तर त्याला 900 पैकी किती गुण मिळाले? तर 900 पैकी किती गुण? लक्षात घ्या बरं का, मी हे उदाहरण शॉर्टकट पद्धतीने दिले. एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला 90% गुण मिळाले, बरोबर. तर 900 पैकी किती गुण असा प्रश्न आहे त्याच्या. मग बघा, मग 90% म्हणजे काय? 100 पैकी 90%. तर बरोबर 900 पैकी किती असा त्याचा अर्थ. 900 पैकी x म्हणू आपण. मग आपल्याला x ची किंमत काढायची की नाही, मग याचा तिरकस गुणाकार करावा लागेल. म्हणून 100 गुणिला x बरोबर 90 गुणिला 900. मग x बरोबर 90 गुणिला 900 बरोबर. आता हा 100 इथं गुणिला आहे, इकडे कशाला म्हणतो? भागीला 100. मग x बरोबर 100 एक 100, 100 नव्हे 900 आणि 9 9 81 म्हणजे 810. किती? 810. म्हणजे तुम्हाला कळालं का की त्या मुलाला 100% जर 90% गुण मिळू शकत असेल तर 900 पैकी त्याला 810 गुण मिळतील. 900 पैकी किती मिळतील? 810 गुण. तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं. त्याच्यानंतर पुढचे उदाहरण बघा, समजून घ्या. शेकडेवारीवर वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणे विचारली जातात. बघा, एका दुकानदाराकडे एका वस्तूची किंमत 20% वाढवली. बघा, एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 20% वाढविली, म्हणजे वाढ झाली, 20% वाढविली. उदाहरण व्यवस्थित समजून घ्या, मी पूर्ण लिहित नाहीये पण समजून घ्या. एक दुकानदार होता, त्याच्याजवळ काही वस्तू होती, एक वस्तू होती आणि त्या वस्तूची किंमत त्याने किती टक्के वाढवली? 20% वाढवली. त्याच्यानंतर पुन्हा 20% वाढवली, पुन्हा 20% वाढवली. वाढविली म्हणजे पहिल्यांदा पण 20% वाढवली, दुसऱ्यांदा पण 20% वाढवली. तर मूळ किमतीत किती वाढ झाली? आता इकडे लक्ष द्या. माझ्याकडे हा चॉक आहे, लक्षात घ्या. माझ्याकडे हा एक चॉक आहे. हे उदाहरण सोडवायचे आपल्याला. माझ्याकडे एक चॉक आहे, या चॉकची किंमत 100 रुपये आहे. समजा लक्षात घ्या, समजा वस्तूची मूळ किंमत बरोबर 100 मानू. बरोबर किती मानू? 100 मानू. मग 100 का मानत आहोत आपण त्या वस्तूची मूळ किंमत 100 मानली तर त्याच्यात वाढ होईल की नाही. मग आता काय म्हणतोय तो की त्या वस्तूची किंमत 20% वाढवली. मग बघा, आता 100 गुणिला 120 भागिला 100 या अशी रचना आहे त्याची. का बरं? वस्तूची मूळ किंमत किती आहे? 100. मग या 100 मध्ये काय झालं माहिती का? 20% वाढ झाली. मग 100 अधिक 20 केले तर किती होतात? 120 आणि भागिला किती? 100. बरोबर आहे की नाही. मग आता हे उदाहरण आपण सोडू. हे जर उदाहरण आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर बरोबर येणार आहे. मग काय झालं? 100 गुणिला 120 गुणिला 100. तर पुन्हा त्या वस्तूची किंमत काय केली त्याने? पुन्हा एकदा 20% वाढवली. मग पुन्हा 120 भागिला 100 हे समीकरण झालं त्याचं. तुम्हाला समजलं का? हे 100 का लिहिलं मी? त्या वस्तूची मूळ किंमत आहे. मग या 100 मध्ये अगोदर कितीची वाढ केली त्याने? 20%. मग 100 अधिक 20 म्हणजे किती? 120 आणि भागिला 100 पुन्हा गुणिला 20% वाढ केली म्हणजे 100 ऑलरेडी किंमत होती म्हणून पुन्हा 120 आणि भागिला किती? 100. हे झालं समीकरण. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचे आहे. बघा, हा 0 गेला, हा 0 गेला. बरोबर आहे का? राईट. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला आणि हा 0 गेला आणि हा 0 गेला. मग उरलं काय वरती? बघा, 1 गुणिला 12 गुणिला 12. लक्षात आलं? 1 गुणिला 12 गुणिला 12. मग 12 1 12 आणि 12 गुणिला 12 केलं तर 144 होतात. म्हणजे 12चा वर्ग किती होतो? 144. मग 144 उत्तर आलं.
पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, त्या वस्तूची काय प्रश्न आहे की एकंदरीत त्या वस्तूमध्ये किती वाढ झाली. मग किती वाढ झाली म्हणजे काय, आता इकडे बघा 144 उत्तर आलेलं आहे आपलं, म्हणून त्या वस्तूची मूळ किंमत किती होती 100, पण उत्तर काय आलेलं आहे 144. मग 144 वजा 100, 144 वजा 100 केलं तर आपलं उत्तर किती येतो 44. म्हणजे 44 रुपयांनी त्या वस्तूच्या मूळ किमतीमध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे 144 असं त्याचा अर्थ आहे. पण 144 मधून 100 वजा केले तर किती येतात 44 रुपयांनी वाढ झालेली आहे. राईट. बघा, व्यवस्थित समजा, कन्फ्युज होऊ नका. मी कशा पद्धतीने सोडवलेले उदाहरण ते सोडवा. आता पुन्हा दुसरं उदाहरण बघू आपण. राईट, दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण सोडू. आता दुसरं उदाहरण असं आहे बघा, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराचा, म्हणजे एक व्यक्ती आहे आणि त्याला पगार आहे बघा, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 10% रक्कम 10% रक्कम जेवणावर, म्हणजे जेवण करतो तो, त्याच्या पगारात जे काही असेल त्या पगारापैकी 10% रक्कम तो जेवणावर खर्च करतो. त्याच्यानंतर 10% रक्कम कपड्यांवर खर्च करतो. 10% रक्कम कपड्यांवर म्हणजे काय, तो कपडे घेत असेल नवे, किंवा कपडे धुत असेल, किंवा कोणाकडे धुवायला देत असेल त्यासाठी 10% रक्कम खर्च करतो. त्याच्यानंतर 20% रक्कम कशावर करतो तो, 20% रक्कम, एक मिनिट, घर भाड्यावर. लक्षात घ्या, 20% रक्कम घर भाडे, म्हणजे तो ज्या घरात राहतो का त्या घर भाड्यावर तो खर्च करतो. म्हणजे तुम्हाला समजलं काय, हे उदाहरण पूर्ण झालेलं नाहीये, समजून घ्या. एक व्यक्तीला पगार आहे, काहीतरी पगार आहे, मग त्या पगारापैकी 10% रक्कम तो जेवणावर, म्हणजे मेस लावली असेल त्याने, 10% रक्कम कपडे, म्हणजे कपडे धुवायला देत असेल किंवा दर महिन्याला नवीन कपडे घेत असेल, आणि 20% रक्कम घर भाडे, तो ज्या घरात राहतो त्या घराच्या रेंट देतो तो. पण त्याच्या एकूण पगारापैकी 10% रक्कम जेवणावर, 10% रक्कम कपड्यांवर, 20% रक्कम घर भाड्यावर, तरी सुद्धा त्याच्याकडे 1800 रुपये उरतात महिन्याला. तरी सुद्धा 1800 रुपये उरतात. लक्षात घ्या, 1800 रुपये उरतात. तर काय म्हणते, तर त्याचा पगार किती, लक्षात घ्या. आता मला पगार असो, तुम्हाला असो, कुणालाही असो, पगार किती टक्के असतो, 100% पगार असतो ना. मग समजा, उदाहरण सोडतोय आता, समजा त्या व्यक्तीचा पगार 100% मानू, त्या व्यक्तीचा पगार किती मानू, 100% मानू. मग त्या व्यक्तीचा पगार जर 100% मानला तर या 100% पैकी तो किती टक्के रक्कम खर्च करतो बघा, 10% कशावर, जेवणावर, पुन्हा अधिक 10% कशावर, कपड्यांवर, पुन्हा अधिक 20% कशावर, घर भाड्यावर. मग 10 अधिक 10 अधिक 20 म्हणजे 40% त्याच्या मूळ पगारापैकी, लक्षात घ्या बरं का, त्याच्या मूळ पगारापैकी 40% रक्कम तो जेवणावर, कपड्यांवर आणि घर भाड्यावर खर्च करतो. मग मला सांगा, त्याची पगार जर 100% असेल तर 100 वजा 40 बरोबर किती, 60%. म्हणजे त्याचा पगार किती उरतो, 60%. म्हणून इथे लक्षात घ्या, मग 60% पगार जरी उरला तरी 60% पगार उरलेला असताना त्याच्याकडे किती पैसे शिल्लक राहतात महिन्याला, 1800. म्हणजे तुम्हाला कळलं का, 60% बरोबर 1800. लक्षात घ्या बरं का, 60% बरोबर 1800. तर 100% बरोबर किती असा प्रश्न आहे. 100% बरोबर किती. मग आता याचं आपण तिरकस गुणाकार करू. मग तिरकस गुणाकार कसा करायचा बघा, लक्षात घ्या. 60 गुणिला x, इथं x समजू आपण, 60 गुणिला x बरोबर 100 गुणिला 1800. म्हणून x बरोबर 100 गुणिला 1800 भागिला 60. मग x बरोबर 0 गेला 0 गेला, 6 1 6, 6 3 18 30. म्हणजे 100
गुणिला 30, तर x बरोबर 100 गुणिला 30 केलं तर 3000 रुपये. किती? 3000 रुपये. म्हणजे तुम्हाला कळलं का की त्याला महिन्याला किती पगार मिळते? मग 3000 रुपये. आणि या 3000 रुपयांमधून हा सर्व तो खर्च करत असतो. समजलं का? व्यवस्थित बघा, व्हिडिओ झूम करून बघा, व्हिडिओ थांबवा, समजून घ्या. पुन्हा उर्वरित उदाहरण घेऊ आपण, जेणेकरून तुमची कन्सेप्ट ही क्लिअर होणार आहे. हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. एकंदरीत समजलं असेल ना? बघा, आता दुसरं उदाहरण घेऊ. म्हणजे तुमची शेकडेवारीवर आधारित कोणत्याही उदाहरणांच्या बाबतीत कोणतीही समस्या राहणार नाही. मी जवळजवळ माझ्या पद्धतीने सर्व प्रकारची उदाहरणे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. इकडे बघा, तर अजून एक उदाहरण घेऊ आपण की एक संख्या 10% वाढवली. लक्षात घ्या बरं का, एक संख्या 10% वाढविली. एक संख्या 10% वाढविली. एक संख्या 10% वाढवली तरी 88 मिळतात. 88 मिळतात. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? लक्षात घ्या, तर ती संख्या कोणती? आता इकडे बघा, एक संख्या 10% वाढवली. मग ती एक संख्या कोणती आपल्याला माहिती आहे का? नाही. मग काय करू आपण? x गुणिला 10% वाढवली म्हणजे काय? 100 मध्ये 10 मिळवलं तर किती होतात? 110. 10% वाढवले, खाली किती लिहायचे? 100. बरोबर आहे. तरी सुद्धा किती उरतात किंवा किती मिळतात? 88 मिळतात. आता हे झालं समीकरण. हे काय झालं? समीकरण. मग हे समीकरण तयार झाल्यानंतर आपल्याला सोडवायचं आहे. आता कसं सोडवायचं बघा, हा जो x आहे हा एक असा लिहा, x बरोबर 88. x बरोबर 88. मग आता इथं भागाकाराच्या स्वरूपात कोणती संख्या आहे? 100. मग 88 गुणिला, इकडे भागीला आहे म्हणून इकडे गुणिला घ्यायचं 100. आणि 110 भागाकारात आहे की नाही, सॉरी गुणाकारात आहे की नाही, त्याला भागाकारात घ्यायचे 110. म्हणून x बरोबर, आता हा 0 गेला, हा 0 गेला. मग 11 1 11, 11 8 88. मग उरलं काय? 8 गुणिला 10. 8 गुणिला 10. मग x बरोबर 80. म्हणजेच ती संख्या कोणती आहे? हो, 80 आहे. कोणती ती संख्या? 80. तर एकंदरीत शेकडीवारीचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? याला लाईक करा, याला शेअर करा, सबस्क्राइब करा, समजून घ्या, इतरांना समजून सांगा आणि मला सुद्धा काहीतरी सूचना किंवा मार्गदर्शन करा. धन्यवाद. थँक्यू.